अकोला अकोट महामार्गावर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। सरसकट कर्जमुक्ती, हेक्टर मागे 50,000 रुपयांची मदत, ओला दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलं। पोलिसांनी अखेर आंदोलकांना ताब्यात घेतलं। अकोला जिल्ह्यातील अकोला अकोट महामार्गावर आज सकाळी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र चक्का जाम आंदोलन छेडण्यात आलं। चोहट्टा बाजार परिसरात झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले होते। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी, हेक्टर मागे 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीची सक्ती रद्द करावी, तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, अशा मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या। यासोबतच शेतमालावरील बी बियाणे आणि खतांसह सर्व शेती संबंधी साहित्यावरील जीएसटी रद्द करण्याची ही मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी सरकार जागे हो, कर्जमुक्ती द्या, शेतकऱ्यांचा सन्मान करा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। या आंदोलनामुळे अकोला अकोट महामार्गावर जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनादरम्यान एक रुग्णवाहिका मार्गावर अडकल्याचे दिसताच शेतकऱ्यांनी मानवता जपत त्या रुग्णवाहिकेला तत्काळ मार्ग मोकळा करून दिला। या आंदोलनादरम्यान रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ विभागीय युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके, माजी सभापती दीपक इंगळे, सुगत भटकर, मंगलाताई पुणकर, उल्हास पुणकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। अखेर पोलिसांनी पूर्णाजी खोडके यांच्यासह काही शेतकऱ्यांना ताब्यात घेत आंदोलन संपवले। दरम्यान सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अकोला आणि मूर्तिजापूर तालुके वगळल्याबद्दल संताप व्यक्त करत हे तालुके सबमिट करण्यात यावेत, अन्यथा मुंबई नागपूर महामार्गावर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पूर्णाजी खोडके यांनी दिला आहे। म्हणजे 1 लाख रुपये 2 लाख शेतकरी मेलाकडे चालते। अरे पुनर्गठन करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफीची हेच योग्य वेळ आहे। आता शेतकऱ्यांच्या खरं कर्जमाफीची आवश्यकता आहे। आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना 50,000 रुपये मदत दिली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे। आणि आता अकोला जिल्ह्यामध्ये कालच 256 पैकी अकोला जिल्ह्यातील काही मूर्तिजापूर आणि अकोला तालुका त्यांनी वगळलेला आहे। हे तालुके सुद्धा वंचित होऊ नये, त्यांनी हे तालुके सुद्धा घेण्यात यावे, अन्यथा याच्याही मोठे आंदोलन मुंबई नागपूर अकोला महामार्गाचे